नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड बिझनेस अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 2 ब्रँच अकाउंट्स प्रॉब्लेम नंबर 3। विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे आणि त्यासोबत आणखीन आवश्यक असणारे अकाउंट आपण तयार करणार आहोत। प्रॉब्लेमचं नाव आहे बिटको लिमिटेड चोपडा। Bitco Limited Chopda supplies goods to its branch at Dound at cost। मित्रांनो, बिटको लिमिटेड चोपडा ही मेन कंपनी आहे। हे कंपनीचं हेड ऑफिस आहे आणि ते त्यांची जी ब्रँच आहे दौंड ब्रँच ॲट दौंड ही त्यांची ब्रँच आहे आणि दौंड ब्रँचला ते माल सप्लाय करतात। द ब्रँच सेल्स goods for cash as well as on credit। दौंड ब्रँच माल विकते, मग तो माल रोखीने विकते आणि उधारीवर सुद्धा माल विकते। अँड रेमिट्स म्हणजे पाठवणे, रेमिट्स डेली कॅश टू द हेड ऑफिस थ्रू बँक रेग्युलरली। आणि त्यांच्याकडे येणारा जो रोजचा पैसा आहे, माल विकल्यानंतर आलेला पैसा, ते डेली बँके थ्रू हेड ऑफिसला पाठवतात। म्हणजे बिटको लिमिटेड चोपडा त्यांच्या हेड ऑफिसला ते रोजच्या रोज पैसे पाठवतात। ऑल एक्सपेन्सेस फॉर द ब्रँच आर पेड बाय द हेड ऑफिस। मित्रांनो, सगळे खर्च कोण पेड करते तर हेड ऑफिस। ब्रँचला जे खर्च येतात ते सगळे खर्च हेड ऑफिस पेड करते बाय क्रॉस चेकच्या साह्याने मित्रांनो हे सगळे पैसे हेड ऑफिस ब्रँचला पुरवतात। From the following data made available, prepare Dound branch account in the books of Bitco Limited। विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेला जो डाटा आहे, खाली दिलेली माहिती, त्या माहितीच्या आधारे आपल्याला दौंड ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे। दौंड ब्रँच अकाउंट इन द बुक्स ऑफ बिटको लिमिटेड चोपडा। मित्रांनो, बिटको लिमिटेड चोपडाच्या पुस्तकामध्ये आपल्याला दौंड ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे। हेड ऑफिस चोपडा, हेड ऑफिस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022। आणि मित्रांनो, इयर एंड आहे, वर्षाचा शेवट आहे 31 मार्च 2022 ला। आता मित्रांनो, खाली आपल्याला जी माहिती दिलेली आहे, आता ती माहिती मी वाचणार आहे आणि त्यातला कोणता आयटम कोणत्या अकाउंटला येणार आहे मित्रांनो मी ते लगेच सांगणार आहे आणि त्यानंतर मग एक एक अकाउंट आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत। तर आता आपण सुरुवातीला बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो बॅलन्सेस ॲज ऑन 1 एप्रिल 2021। 1 एप्रिल 2021 चे हे बॅलन्स आहेत मित्रांनो। 1 एप्रिल म्हटलं की वर्षाची सुरुवात असते मित्रांनो, हा ओपनिंग बॅलन्स आहे। आता आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस कोणते दिले, स्टॉक ॲट ब्रँच, म्हणजे जी दौंड ब्रँच आहे त्या दौंड ब्रँच कडे किती रुपयांचा स्टॉक शिल्लक आहे 1 एप्रिल 2021 ला, तर 8750 रुपयांचा स्टॉक शिल्लक आहे। ब्रँच डेटर्स अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे 18500। त्यानंतर ब्रँच पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे 100। मित्रांनो, ब्रँच स्टॉक अकाउंट आपण तयार करणार नाही, पण ब्रँच डेटर्स अकाउंट जर आपण तयार केलं तर डेटर्स अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 18500। त्यानंतर ब्रँच पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स ब्रँच पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 100। त्यानंतर मित्रांनो बघा, एक इफेक्ट, पहिला इफेक्ट मित्रांनो आपण घेणार दौंड ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला। आता हे सगळे ओपनिंग बॅलन्सेस आपण दौंड ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार, टू ओपनिंग बॅलन्सेस स्टॉक ॲट ब्रँच, ब्रँच डेटर्स, ब्रँच पीटी कॅश, आणि दुसरे इफेक्ट त्यांच्या त्या अकाउंटच्या डेबिट साईडला होणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून। त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला सांगितलंय गुड सेंड टू ब्रँच ड्युरिंग द इयर 2021-22। मित्रांनो, माल पाठवलाय, गुड सेंड टू ब्रँच, ब्रँचला माल पाठवला 2021-22 मध्ये ब्रँचला किती रुपयांचा माल पाठवला तर 42,900 रुपयांचा माल पाठवला। तर मित्रांनो, गुड सेंड टू ब्रँच हे कुठे येणार तर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला। बघा, दौंड ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार टू गुड सेंड टू ब्रँच 42,900। त्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रँच टू हेड ऑफिस। मित्रांनो, अगोदर
हेड ऑफिसने माल ब्रँचला पाठवला, आता ब्रँच माल हेड ऑफिसला रिटर्न पाठवते. म्हणजे काही कारणांमुळे माल खराब असेल, माल पाहिजे त्या ऑर्डर प्रमाणे आलेला नसेल, माल खराब झालेला असेल, तर अशा वेळेला ब्रँच काय करते, त्यांच्याकडे आलेला माल हेड ऑफिसला परत पाठवते. ती रक्कम आहे 5,900 आणि मित्रांनो हे 5,900 याचा इफेक्ट आपण कुठं देणार, तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. गुड सेंड टू ब्रँच आणि लेस रिटर्न. बघा, गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्न म्हणजे मित्रांनो गुड्स रिटर्न बाय ब्रँच याचा मित्रांनो इफेक्ट कुठं झाला, तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढे सेल्स ॲट ब्रँच फॉर कॅश अँड क्रेडिट. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय दिले, सेल मालाची विक्री, रोख आणि उधारीवरती असा मिळून किती रुपयांचा माल विकलेला आहे, तर 1,56,800 रुपयांचा माल विकलेला आहे. हे आहे कॅश सेल आणि क्रेडिट सेल्स. तर विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट सेल्स आपण कुठे घेत असतो, तर क्रेडिट सेल्स आपण घेतो डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला आणि कॅश सेलची रक्कम आपण घेत असतो ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो परत समजून घ्या, क्रेडिट सेल येतात डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला आणि कॅश सेल आपण घेतो ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर मित्रांनो त्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे, त्याचा आणखी डिटेलमध्ये विचार आपण पुढे करणारच आहोत. त्यानंतर पीटी कॅश रेमिटन्स टू ब्रँच. मित्रांनो पीटी कॅश रेमिटन्स टू ब्रँच, हेड ऑफिसने ब्रँचला खर्चासाठी पैसे पाठवले 1,200. मित्रांनो ही रक्कम येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा, ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला ही रक्कम घेणार आणि त्याचबरोबर ब्रँचला पीटी कॅशसाठी हे जे पैसे मिळतात, तर पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला सुद्धा मित्रांनो 1,200 रुपये ही रक्कम येणार पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आणि ब्रँच अकाउंटच्या सुद्धा डेबिट साईडला. त्यानंतर आहे कलेक्शन फ्रॉम ब्रँच डेटर्स. मित्रांनो कलेक्शन फ्रॉम ब्रँच डेटर्स, डेटर्सकडनं पैसे मिळालेले आहेत. आता डेटर्सकडनं ही जी रक्कम मिळाली, तर मित्रांनो रक्कम आहे 89,520. मित्रांनो ही रक्कम येणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ब्रँच अकाउंटच्या पण क्रेडिट साईडला. कलेक्शन फ्रॉम डेटर्स, बघा परत एकदा सांगतो, डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर. मित्रांनो रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर, ज्यांना आपण उधारीवरती माल विकला होता त्यांच्याकडनं माल परत मिळालाय 5,140 रुपयांचा. मित्रांनो ही रक्कम येणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर डिस्काउंट अलाउड टू ब्रँच बुक डेप्स. थोडक्यात डेटर्सला आपण डिस्काउंट अलाउ केला डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला, रक्कम आहे 3,290. त्यानंतर इरिकव्हरेबल डेप्स रिटर्न ऑफ. इरिकव्हरेबल डेप्स म्हणजे थोडक्यात जे बुडीत कर्ज होतं ते आता वायाच गेलेलं आहे. जी रक्कम आपल्याकडनं येणार नव्हती, म्हणजे थोडक्यात ती इरिकव्हरेबल, ती आपल्याकडनं रिकव्हर झालेली नव्हती, ती रक्कम आता वाया गेली डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,650. त्यानंतर फेस्टिवल अलाउन्सेस टू ब्रँच डेटर्स. ब्रँच डेटर्सला ज्यांना आपण माल विकलाय त्यांना आपण अलाउन्सेस दिलेत 1,650. मित्रांनो ही रक्कम सुद्धा येणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर मित्रांनो पुढे ॲक्च्युअल पीटी एक्सपेन्सेस बाय ब्रँच मॅनेजर. आता ब्रँच मॅनेजरने पीटी कॅशसाठी 1,200 रुपये पाठवलेले होते, पण ॲक्च्युअली खर्च झाला 1,000 रुपये. मित्रांनो ब्रँच पीटी एक्सपेन्सेस येणार ब्रँच पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. एक्सपेन्सेस येणार पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढे ब्रँच एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय हेड ऑफिस. मित्रांनो ब्रँचला दौंड ब्रँचला जो जो काही खर्च येणार आहे तो खर्च कोण पेड करतंय, तर हेड ऑफिस पेड करतंय. मित्रांनो हे सगळे पैसे आता ब्रँच अकाउंटला थोडक्यात हे सगळे पैसे मिळणार आहेत. कोणते कोणते पैसे? ब्रँच स्टाफ रेम्युनरेशन, ब्रँच ऑफिस रेंट आणि ब्रँच पब्लिसिटी चार्जेस. हे सगळे पैसे कोण पेड करते? हेड ऑफिस पेड करते. हे सगळे पैसे येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. 9,720, 8,500 आणि 6,300. त्यानंतर मित्रांनो प्रॉब्लेममध्ये आपल्याला पुढे आणखी काय सांगितलंय आपण बघू शकतो. बॅलन्सेस ॲज ऑन 31 मार्च 2022. 31 मार्च 2022 म्हणजे मित्रांनो हे आहे क्लोजिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स घेतो आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आता ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला मित्रांनो हे क्लोजिंग बॅलन्स येणार. त्यामध्ये आपण बघू शकतो स्टॉक ॲट ब्रँच. क्लोजिंग स्टॉक आहे 9,250 रुपये आणि ब्रँच डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे 21,700. मित्रांनो आपण ओपनिंग बॅलन्सेसमध्ये जर बघितलं तर
स्टॉक आपल्याला स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स दिलाय, स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स दिलाय. त्यानंतर डेटर अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलाय, डेटर अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलाय. आता पीटी कॅश अकाउंटचा मित्रांनो ओपनिंग बॅलन्स दिलाय, पण पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिला का, तर नाही. म्हणजे आपल्याला पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स काढावा लागेल. म्हणजे आपल्याला पीटी कॅश अकाउंट तयार करावं लागणार. त्यानंतर डेटरचा ओपनिंग बॅलन्स दिलाय, डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिलाय, म्हणजे आपल्याला डेटर अकाउंट सुद्धा तयार करावं लागणार. आपण डेटर अकाउंट तयार करणार, पीटी कॅश अकाउंट तयार करणार आणि ब्रँच अकाउंट तयार करणार. म्हणजे मित्रांनो आपल्याला एकूण 3 अकाउंट तयार करावे लागतील. आता या ठिकाणी मित्रांनो हा प्रॉब्लेम मी समजून सांगितलाय. आता आपल्याला कोणते अकाउंट तयार करायचे आणि ब्रँच अकाउंट आपण कसं तयार करणार मित्रांनो, त्याचा विचार आता आपण लगेच करतोय. चला तर मग आता आपण जातोय. मित्रांनो या ठिकाणी एक वर्किंग नोट आहे बघा सुरुवातीला, ती वर्किंग नोट आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो त्या वर्किंग नोट मध्ये काय म्हटलंय, मिसिंग ॲटम्स. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये मिसिंग ॲटम्स कोणते आहेत, कोणते ॲटम्स आपल्याला दिलेले नाहीयेत. तर मित्रांनो आपण बघू शकतो क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेलची रक्कम आपल्याला दिलेली नाहीये. मित्रांनो आपल्याला टोटल सेल दिलेले आहेत, क्रेडिट सेलची रक्कम दिलेली नाहीये, ती आपल्याला शोधायची. त्यासाठी आपल्याला डेटर अकाउंट तयार करावं लागेल. त्यानंतर कॅश सेल्स. मित्रांनो आपल्याला टोटल सेल दिलेत, त्यानंतर क्रेडिट सेलची रक्कम काढायची आणि मित्रांनो कॅश सेल सुद्धा आपल्याला काढावे लागतील. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स ऑफ ब्रँच पीटी कॅश अकाउंट. ब्रँच पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नाहीये. मित्रांनो या 3 गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला मित्रांनो आपण कॅल्क्युलेशन ऑफ क्रेडिट सेल्स, आपण क्रेडिट सेल्स काढणार आहोत. क्रेडिट सेल म्हणजे थोडक्यात उधारीवरची विक्री. मित्रांनो क्रेडिट सेल आपल्याला काढण्यासाठी आपल्याला डेटर अकाउंट तयार करावं लागेल, ब्रँच डेटर अकाउंट. मित्रांनो आपण वरती नाव देणार इन दी बुक्स ऑफ बिटको लिमिटेड चोपडा हेड ऑफिस ब्रँच डेटर्स अकाउंट. मित्रांनो अकाउंट म्हटलं की 2 बाजू येणार, डेबिट बाजू, क्रेडिट बाजू, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. आता मित्रांनो मी एक एक अकाउंट समजून सांगतो बघा. डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला मित्रांनो तुम्हाला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिसते. तर हे काय आहे, ब्रँच डेटर अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 18,500. प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर डेटर अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो क्लोजिंग बॅलन्स आपण सर्वात शेवटी घेतो. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. ओपनिंग बॅलन्स डेबिटला, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 21,700. त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या सगळ्या डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. त्यामध्ये कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स 89,520, रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर 5,140, डिस्काउंट अलाउड 3,290 आणि ई रिकव्हरेबल डेप्स रिटर्न ऑफ 4,700. त्यानंतर फेस्टिवल अलाउन्स आहे 1,650. मित्रांनो हे सगळं आपण डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं. मग आता मित्रांनो आपल्याला डेटर अकाउंट क्लोज करायचे. डेटर अकाउंटची मित्रांनो मोठी बाजू आहे क्रेडिट साईड 1,26,000. जी मोठी बाजू असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. मग आता क्रेडिट बाजूतनं जर डेबिट बाजू मायनस केली तर मित्रांनो जो बॅलन्स राहतो ना, तो बॅलन्स आहे क्रेडिट सेल्स, म्हणजे थोडक्यात उधारीवरची विक्री 1,07,500. मित्रांनो क्रेडिट बाजूतनं डेबिट बाजू मायनस केली, डेबिट बाजू म्हणजे 18,500 मायनस केले, उत्तर मिळालं 1,07,500. ही रक्कम मिळाली आपल्याला क्रेडिट सेलची. क्रेडिट सेल मिळाले 1,07,500. म्हणजे पहिल्या आपल्याला मिसिंग ॲटम मध्ये 1 नंबरला क्रेडिट सेल्स दिले होते मित्रांनो, ते आपण शोधून काढले. त्यानंतर आता आपण शोधणार कॅश सेल्स. मित्रांनो कॅल्क्युलेशन ऑफ कॅश सेल. आता कॅश सेलचं कॅल्क्युलेशन सोपं आहे बघा. आता कॅश सेल बरोबर टोटल सेल मायनस क्रेडिट सेल्स. मित्रांनो आपल्याला टोटल सेल दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. आता आपण क्रेडिट सेल शोधून काढले. टोटल सेल किती आहेत, तर मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॉब्लेम मध्ये बघू शकतो कॅश अँड क्रेडिट सेल्स असं म्हटलेलं आहे बघा. या ठिकाणी आपण बघू शकतो कॅश सेल आणि क्रेडिट सेल्स बघा. सेल्स ॲट ब्रँच फॉर कॅश अँड क्रेडिट मित्रांनो 1,56,800. म्हणजे ही विक्री आहे रोखीची आणि उधारीवरची दोन्हीची. मग आता मित्रांनो या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन आहे आपलं टोटल सेल. टोटल सेल आहे 1,56,800. त्यातनं आता आपण क्रेडिट सेलची रक्कम काढली 1,07,500. म्हणजे टोटल सेलमधून आपण क्रेडिट सेल वजा केले तर आपल्याला कॅश सेलची रक्कम मिळते मित्रांनो 49,300. मित्रांनो ही कॅश सेलची रक्कम आपण कुठे घेणार, तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो आपल्याला, ते म्हणजे
क्लोजिंग बॅलन्स ऑफ ब्रँच पीटी कॅश अकाउंट. मित्रांनो पीटी कॅश अकाउंट मी आता तुम्हाला समजून सांगतोय. हा तिसरा मिसिंग आयटम आता आपण या ठिकाणी शोधतोय. कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग बॅलन्स ऑफ ब्रँच पीटी कॅश अकाउंट. मित्रांनो नाव टाकणार आपण वरती ब्रँच पीटी कॅश अकाउंट, डेबिट बाजू, क्रेडिट बाजू, पर्टिक्युलर्स रुपीज. तुम्ही हे सगळं आखून घेणार. अकाउंट तयार केल्यानंतर टी फॉर्मॅटमध्ये हे अकाउंट तयार केल्यानंतर मित्रांनो आपल्याला क्लोजिंग या ठिकाणी पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलाय. ओपनिंग बॅलन्स घेणार आपण डेबिट साईडला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 100. त्यानंतर मित्रांनो पीटी एक्सपेन्सेसची रक्कम सांगितलेली आहे बघा. ऍक्च्युअल पीटी एक्सपेन्सेस आहेत 1000. पीटी एक्सपेन्सेस आपण घेतो पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय पीटी एक्सपेन्सेस 1000 रुपये ऍक्च्युअल एक्सपेन्सेस आहेत. आणि मित्रांनो आपल्याला प्रॉब्लेममध्ये आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे टू पीटी कॅश रेमिटन्स. मित्रांनो पीटी कॅश रेमिटन्स म्हणजे थोडक्यात हेड ऑफिसने आपल्याला पीटी कॅशसाठी पैसे पाठवलेले आहेत 1200. ते आपण घेणार. म्हणजे थोडक्यात ब्रँच पीटी कॅशला जे मिळतं ते आपण पीटी कॅशच्या डेबिट साईडला घेणार. मित्रांनो एवढेच 3 इफेक्ट आपल्याला पीटी कॅश अकाउंटला दिसतात. पीटी कॅश अकाउंट आपण क्लोज करणार. मोठी बाजू आहे डेबिट बाजू. मोठी बाजू आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो 1300. मग आता 1300 मधून मित्रांनो डेबिट बाजूमधनं क्रेडिट बाजू मायनस केली म्हणजे 1300 मधून 1000 मायनस केले तर मित्रांनो उत्तर राहतं आपलं 300. आणि 300 ही रक्कम आहे क्लोजिंग बॅलन्स. मित्रांनो आपल्याला पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला 300. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 300. मित्रांनो ही बॅलन्सिंग फिगरची रक्कम आहे. हा आपला बॅलन्स आलेला आहे. मित्रांनो आपण क्रेडिट सेल्स शोधून काढले, कॅश सेलची रक्कम शोधून काढली. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स ऑफ पीटी कॅश. मित्रांनो हा क्लोजिंग बॅलन्स पीटी कॅशचा आपण कुठे घेतो तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सर्वात शेवटी मित्रांनो आपल्याला आता बघायचं आहे ब्रँच अकाउंट. मित्रांनो वरती नाव देणार आपण दौंड ब्रँच अकाउंट. आता ही दौंड ब्रँच आहे. दौंड ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. डेबिट साईड, क्रेडिट साईड, पर्टिक्युलर्स रुपीज. मित्रांनो अतिशय सोपं आहे बघा. आता ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला काय घेतो मित्रांनो सुरुवातीला आपण ओपनिंग बॅलन्स. बघा हे ओपनिंग बॅलन्स हे जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. ओपनिंग बॅलन्स डेबिट साईडला, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साईडला. 2 ओपनिंग बॅलन्सेस स्टॉक ॲट ब्रँच डेटर्स आणि ब्रँच पीटी कॅश. मित्रांनो हे तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊ शकता. ओपनिंग बॅलन्सची टोटल आली 27,350. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स. मित्रांनो आता डायरेक्ट मी क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला का समजून सांगतो कारण की आपण वरती पीटी कॅश अकाउंट असेल, डेटर अकाउंट आपण तयार केलेलं आहे त्यावरून आपण हे क्लोजिंग बॅलन्स घेऊ शकतो. बाय क्लोजिंग बॅलन्सेस स्टॉक ॲट ब्रँच. मित्रांनो आपल्याला ही प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स आहे 9,250. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे 21,700. आणि ब्रँच पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मित्रांनो आता आपण शोधून काढला ती रक्कम आहे 300. म्हणजे क्लोजिंग बॅलन्सेसची आउटवर्ड रक्कम आली 31,250. ओपनिंग बॅलन्स डेबिटला, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला घेतले. मित्रांनो त्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघा हे आहे ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला मित्रांनो काय येतं ओपनिंग बॅलन्स. आणि ब्रँच अकाउंटला जेवढ्या रकमा मिळाल्या त्या सगळ्या रकमा आपण काय घेतो ब्रँच अकाउंटला जे मिळतं ते आपण डेबिट साईडला घेतो. ब्रँच अकाउंटमधून जे जातं ते आपण क्रेडिट साईडला घेतो. आता ब्रँच अकाउंटला काय मिळालं तर मित्रांनो माल मिळाला 42,900 रुपयाचा माल मिळाला. टू गुड सेंड टू ब्रँच सप्लाईड. हेड ऑफिसने माल पाठवला ब्रँच अकाउंटला मिळाला तो घेतला आपण डेबिट साईडला 42,900. त्यानंतर ब्रँच अकाउंटला मित्रांनो खर्चासाठी पैसे मिळाले हेड ऑफिसकडनं ते सुद्धा आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ब्रँच एक्सपेन्सेस थ्रू बँके थ्रू पैसे मिळाले ब्रँचला. कुणी पाठवले हेड ऑफिसने पाठवले. पीटी कॅशसाठी 1,200 रुपये पाठवले. ब्रँच स्टाफ रेम्युनरेशनसाठी 9,720 रुपये. ब्रँच ऑफिस रेंटसाठी 8,500 आणि ब्रँच पब्लिसिटी चार्जेससाठी 6,300. आउटवर्ड रक्कम आली 25,720. मित्रांनो डेबिट साईडला एवढंच येतं ओपनिंग बॅलन्स, गुड सेंड टू ब्रँच आणि ब्रँच एक्सपेन्सेस टू ब्रँच एक्सपेन्सेस थ्रू बँक. त्यानंतर मित्रांनो आता ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय काय येतं तर क्लोजिंग बॅलन्स आपण सर्वात शेवटी घेतले. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 1 नंबरला आपण बघू शकतो बाय बँक आणि पुढे काय म्हटले कलेक्शन फ्रॉम डेटर्स. मित्रांनो डेटर्सकडनं मिळालेले पैसे आपण कुठे घेणार. मित्रांनो अगोदर तुम्हाला डेटर अकाउंट समजून सांगताना मी सांगितलं कलेक्शन फ्रॉम डेटरची रक्कम येते ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि डेटर अकाउंटच्या पण क्रेडिट साईडला. कलेक्शन फ्रॉम डेटरची रक्कम आहे 89,520 आणि कॅश सेल्स. मित्रांनो कॅश सेलची रक्कम सुद्धा येते ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट सेलची रक्कम येते डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅश सेलची रक्कम आहे 49,300. मग बाय बँकची आउटवर्ड आली 1,38,000
820. आणि ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणखीन काय येते, ब्रँचने हेड ऑफिसला काय पाठवलंय तर 5,900 रुपयांचा माल परत पाठवला. तो आयटम आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय गुड सेंड टू ब्रँच आणि कंसात रिटर्न, हा माल ब्रँचने हेड ऑफिसला रिटर्न पाठवला 5,900 रुपयांचा. विद्यार्थी मित्रांनो, दौंड ब्रँच अकाउंटची पोस्टिंग या ठिकाणी पूर्ण संपलेली आहे. मग आता आपण हे अकाउंट क्लोज करणार. मोठी बाजू आहे क्रेडिट साईड. मित्रांनो, मोठी बाजू आहे क्रेडिट साईड 1,75,970. जी मोठी बाजू असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. मग क्रेडिट बाजूतून डेबिट बाजू जर मित्रांनो मायनस केली तर उत्तर येतं 80,000. आणि 80,000 मित्रांनो आपला आला प्रॉफिट. टू जनरल प्रॉफिट अँड लॉस 80,000 नेट प्रॉफिट. आणि मित्रांनो हा बॅलन्स कॅरीड डाऊन आहे. मित्रांनो आपला प्रॉफिट आला 80,000. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. ब्रँच अकाउंट्स मित्रांनो हा 3 नंबरचा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघितला. यानंतर राहिलेले प्रॉब्लेम आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.